जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आपण सिरीज जे सुरू केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी किती कट ऑफ गेलेला होता त्यामध्ये पुढील जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढील घटक आहे पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा जिल्ह्याची मागच्या वर्षीची जाहिरात बघूया, कट ऑफ बघूया नेमका किती गेलेला होता। तर पहा, महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2021 आणि सातारा ठिकाण आहे 6/11/2022 आहे। ठीक आहे, आणि भरती बघा किती जागेसाठी होती, तर 145 जागेसाठी होती। या वर्षीची सुद्धा विद्यार्थी मित्रांनो भरपूर मोठी भरती आहे इथे। बघा, तर मागच्या वर्षी याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या जागेचा तुम्ही। मागच्या वर्षी 145 जागा आहे, 76 खुला, EWSला 8, इमाओला 16, विमापुरला 5, त्यानंतर अजला 25 आणि 15 अजाला, सर्वसाधारण 45 सर्वसाधारणमध्ये आणि महिलांसाठी 45 जागा आहे। सर्वांनी स्क्रीनशॉट घेऊन घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या वर्षी जागा बघू, त्यानंतर मेरिट बघू। तर पहा, ही आहे या वर्षीची जाहिरात 1/3/2024ला प्रसिद्ध झालेली आहे आणि बघू शकता महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती 22-23 अधीक्षक कार्यालय कोणतं आहे, सातारा। आणि एकूण जागा बघा 196 पदांसाठी जागा आहे, भरपूर जागा आहे। विद्यार्थ्यांनी विचार करायला पाहिजे या घटकाचा, विद्यार्थ्यांनी यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, कारण की विद्यार्थी अशा घटकामध्ये लक्ष दूर करत आहे। तर पहा 196 टोटल जागा आहे, अराखीवला जागा नाही आहे। EWSला 4 आहे, SCBCला 5 आहे, इमाओला 64 आहे, विमापुरला 9 आहे, भजडला 8 आहे, भजकला 10 आहे, भजबला 14 आहे, विजअला 12 आहे, 32 अजा आहे आणि 38 हे अजाला आहे। एकूण सर्वसाधारण 59, महिलांसाठी 59। तुम्हाला पेपर हा कोणत्याही बुकमधून बघून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो, नेमका कसा आला होता। आणि तुम्हाला एक महत्त्वाची टिप देतो विद्यार्थी मित्रांनो, जो पण सातारा, त्यानंतर कोल्हापूर आणि पुणे जे पण विद्यार्थी फॉर्म भरतील, पुणे कोणतं ग्रामीण, ठीक आहे, त्यांच्यासाठी एक टिप आहे। त्यांनी शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो पूर्ण पाठ करून ठेवा, कारण की इथे त्यांचे प्रश्न येण्याची दाट शक्यता असते। पुणे ग्रामीण, कोल्हापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यांमध्ये जे पण विद्यार्थी फॉर्म भरतील त्यांच्यासाठी ही टिप आहे, ठीक आहे, कारण की आपल्या ॲनालिसिसमध्ये हे आलेलं आहे की शिवाजी महाराजांवर जास्तीत जास्त प्रश्न इथे विचारण्यात येते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी सातारा पोलीस शिपाई या पदासाठी एकूण मेरिट किती गेलेला होता, टोटल मेरिट तुमच्या कास्टमध्ये किती गेलेला होता, किती मार्कवर विद्यार्थी हे लागलेले आहे आणि किती मार्कवर सर्व कास्ट या क्लोज झालेल्या संपूर्ण माहिती आपण बघूया। तर पहा, तात्पुरती निवड यादी ओपन खुला, टॉपर बघा या जिल्ह्यामध्ये किती होता, तर 146 गुणाला आणि 4-5 ही पोरं NCC वाले आहे आणि ग्राउंड पण चांगला आहे, त्यांचं लेखी पण चांगला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारे ग्राउंड आणि लेखी करून ठेवायचा आहे, वेळ भरपूर आहे। तर पहा, ओपनमध्ये पोलीस पाल्य 116वर कट ऑफ गेला, महिला 127, त्यानंतर एक सर्व्हिसमॅन 130, त्यानंतर जर बघायला गेलो आपण तर भूकंपग्रस्त 131 आणि प्रकल्पग्रस्त 133, त्यानंतर बघा खेळाडू 134 आणि जनरल सर्वसाधारण 137वर विद्यार्थी इथे ओपनमध्ये क्लोज झालेली आहे, ठीक आहे। त्यानंतर पुढची कास्ट बघूया, पुढची कास्ट आहे SCचा टॉपर आहे 136वर, महिलांचा कट ऑफ लागलेला 117, 118वर क्लोज झालेला आहे होमगार्ड, एक सर्व्हिसमॅन 118, त्यानंतर बघा सर्वसाधारण 130वर कट ऑफ गेलेला आहे, खेळाडू SCमध्ये 123, प्रकल्पग्रस्त 120, अशा प्रकारे SCमध्ये कट ऑफ गेलेला आहे। इथे जागा भरपूर होते इथे मागच्या वर्षी। पहा, आपण जागासुद्धा तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली आहे। ST मध्ये पोलीस पाल्य फक्त 88 मार्कवर, महिला 108 मार्कवर, खेळाडू 108 मार्कवर, प्रकल्पग्रस्त 112वर, त्यानंतर होमगार्ड 118वर, सर्वसाधारण 120 मार्कवर, ठीक आहे। त्यानंतर बघा SBC पाहायला गेलो आपण
तर 109 महिला, 131 सर्वसाधारण गेला. ठीक आहे. पुढे बघा OBC 137 टॉपर आहे आणि प्रकल्पग्रस्त 116वर कट ऑफ गेला OBC मध्ये. महिलांचं 124, खेळाडू 125, एक सर्व्हिसमॅन 129, सर्वसाधारण 134वर कट ऑफ गेला. पुढे बघा EWS मध्ये जर बघायला गेलो आपण तर 125 महिलांचा गेलेला आहे. सर्वसाधारण 126 कट ऑफ गेलेला आहे. ठीक आहे. सॉरी, एक सर्व्हिसमॅन 126वर गेला आहे आणि 137वर सर्वसाधारण गेलेला आहे. तर EWS वाल्यांनी यावर्षी घाबरण्याची गरज नाही आहे, कारण की तुमचा मागच्या वर्षी जितका कट ऑफ लागला यावर्षी तुमचा SCच्या लेवलमध्ये तुमचा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा कमी जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघा 134 अनाथ लागलेला आहे. त्यानंतर बघा तात्पुरती प्रतीक्षा यादी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेअर करा. पुढचा कोणता घटक पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.